नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅप या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे बी-बी-ए, बी-सी-ए यांचा जो निकाल लागलेला आहे, तो निकाल कसा डाउनलोड करायचा याची माहिती पाहणार आहे. तसेच निकाल लागून झाल्यानंतर या ठिकाणी आपण हे पण पाहणार आहे की याची ॲडमिशन प्रोसेस काय राहणार आहे, तुम्हाला डॉक्युमेंट्स काय-काय लागणार आहेत ॲडमिशनसाठी, हे या ठिकाणी आपण याची माहिती पाहणार आहे. तत्पूर्वी आपण निकाल कसा डाउनलोड करावा याची माहिती पाहून घेऊ. तर या ठिकाणी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. तर या ठिकाणी ही वेबसाईट पाहून घ्या. या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला खाली-खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 2025-26 दाखवेल. याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावर क्लिक करून घेतल्यानंतर आपल्यापुढे असा इंटरफेस ओपन होईल. तर इथे आपल्याला आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. जो ईमेल आयडी पासवर्ड आपण फॉर्म भरताना आणि हॉल तिकीट डाउनलोड करताना टाकला होता. त्याच्यानंतर साइन इन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. साइन इन बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्यापुढे असा इंटरफेस ओपन होईल. असं इंटरफेस ओपन झाल्यानंतर खाली-खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे या ठिकाणी थोडंफार आपल्याला. त्याच्यानंतर इथे पाहू शकता स्कोर कार्ड नावाचा हा ऑप्शन आहे. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर पुढं असा ऑप्शन ओपन होईल. तर या ठिकाणी बी-सी-ए, बी-बी-ए, बी-एम-एस कोणती एक्झाम दिली त्याच्यावर आपल्याला या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करायचं ऑप्शन ओपन होईल. तर या ठिकाणी खाली थोडासा वेळ लागेल पुढचे डिटेल्स कव्हर व्हायला. तर या ठिकाणी डाउनलोड स्कोर कार्ड जे अक्षर आहे त्याच्या खाली आपला ॲप्लिकेशन नंबर आहे, आपलं पूर्ण नाव आहे. त्याच्यानंतर डाउनलोड बटनच्या खाली एक डाउनलोडचा एक बाण दिसत आहे. त्या बाणावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ स्वरूपात आपलं रिझल्ट या ठिकाणी डाउनलोड होईल. इथे पाहू शकता रिझल्ट हा डाउनलोड झालेला आहे पूर्णपणे. तर या ठिकाणी खाली-खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. पाहू शकता इथं रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, आपला फोटो, नाव सर्व माहिती दिसत आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सीईटी कोर्सचं नाव पण दिसत आहे. बी-बी-ए, बी-सी-ए, बी-एम-एस, बी-बी-एम काय असेल ते तुमच्या स्कोरचं नाव. त्याच्या खाली आपल्याला पर्सेंटाईल वगैरे दिसत आहे आपली. त्याच्यानंतर खाली दिसत आहे आपला रिझल्ट किती तारखेला लागलाय तो. या पद्धतीने हा रिझल्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे. ही प्रोसेस आहे, हे रिझल्ट डाउनलोड करायचे. त्याच्यानंतर आता ॲडमिशन प्रोसेस कधी चालू होईल? ॲडमिशन प्रोसेस चालू झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील फॉर्म भरायचा. तर या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस ही निकाल लागून झाल्यानंतर कमीत कमी 15 दिवसात ही ॲडमिशन चालू होतील. तसंच ॲडमिशन फॉर्म भरताना तुमच्याकडे कास्टनुसार तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो. सर्वात पहिला कास्टवाल्यांना सांगतो, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, डोमासाईल असणं गरजेचं आहे. ते असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तसंच तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी पण असणं गरजेचं आहे कास्टवाल्यांना. एस-सी कास्ट आणि ओपन कास्टसाठी या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. तसेच बाकीचे डॉक्युमेंट्स म्हणजे काय तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स 10वी असतील, 12वी असेल, ग्रॅज्युएशनचे पूर्ण सर्व सेमिस्टरचे मार्कशीट असतील. या पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तसेच शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे किंवा टी-सी लागणार आहे. या पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट्स आहेत. तर ही डॉक्युमेंटची लिस्ट तुमच्या लक्षात आली असेल आणि ॲडमिशन प्रोसेस काय आहे, कशी आहे ते तुम्हाला या ठिकाणी नंतर कळणार आहे. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण ॲडमिशनची पूर्ण प्रोसेस ही आपल्या चॅनलवरती येणार आहे आणि फॉर्म कसा भरावा हे पण तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.